सेल्स कन्सल्टंट. आपण त्या लेवलचं नॉलेज घेत नाही. मला सांगा ना, कस्टमरचा प्रॉब्लेम जर आपण एकदा सॉल्व्ह केला तर तो कस्टमर एक तर तुम्हाला दुवा पण देईल, बरोबर का. आणि दुसरी गोष्ट, तो डॉक्टर तुमच्याबरोबर किती येईल, तुमचा प्रोडक्ट किती येईल. बरं, आपण काय एका डॉक्टर बरोबर काम करणार आहे का? नाही ना. तुमच्याकडे 150 डॉक्टर लिस्ट आहे. मी तुम्हाला वाटतं असेल की चला आपण बाबा एक ज्याची ओपीडी 20 आहे त्याची ओपीडी 30 पर्यंत 40 पर्यंत देण्यासाठी तुम्ही असं काही कामकाज केलं पाहिजे. ह्या पद्धतीने कंपनी सपोर्ट घेतला पाहिजे आणि त्याचा काही फार मोठा खर्च नसतो. पण आपण जर तो विचार केला तर ना, ते म्हणणार काय, अरे माझा धंदा वाढा नाही, डॉक्टरचा कुठला धंदा वाढवू, बरोबर ना. मग सेल्स नसेल कुठला, त्यासाठी अभ्यास तर करावाच लागेल. मार्केट काय म्हणतंय, कशा पद्धतीने चालतंय. आणि इथं काय होतं की किक द कॉम्पिटिशन, म्हणजे काय, कॉम्पिटिशन संपतेचं. कारण तुमच्यासारखं दुसरं काम करून कोणी आम्हाला घेतं मार्केटला, कोणच नाही सर, कोण नाही. तर मग तुम्हीच आहात. मग तुम्ही शेवट जेव्हा तुम्ही आपण एक का होतो तयार, तर 100% लक्षात घ्या की आपलं ग्रोथ होते बाय पेमेंट वाईज म्हणा, मानसिक, शारीरिक, आर्थिक सगळ्या बाजूला आपली ग्रोथ होते. का आपण तो विचार नाही करायचा? जर हा विचार केला तर होईल, नाही केलं तर काय नाही, सध्याला जे काम चालू आहे ते चालूच आहे, नो प्रॉब्लेम सर. लक्षात घ्या, ह्या पद्धतीने उचललं पाहिजे. ॲज सेल्स म्हणून काम करायला पाहिजे. दुसरा मुद्दा आहे, तुला लक्षात घ्या की एमआर म्हणून त्याला जर विचारलं की तुला काय पाहिजे, तो म्हणतो काय माहित नाही. पण याच्याकडे स्पष्टता असते स्मार्ट एमआर की मला नक्की काय पाहिजे, मला ह्या वर्षामध्ये, ह्या महिन्यामध्ये, ह्या वर्षभरामध्ये मला काय पाहिजे, काय नाही करायचं, किंवा माझी एक्सपायरी कुठे ग्रोथ पाहिजे. बाबा मला 3 महिन्याचं, सॉरी 3 वर्षामध्ये मला काही पण करून मॅनेजरशिप घ्यायचे. दुसरी गोष्ट, मला काय करायचं की ह्या 3 महिन्यामध्ये मला ही एक गोष्ट घ्यायची. मी ॲज अ एमआर टू स्मार्ट एमआर बनायचं, मला ह्या पद्धतीने जायचे, किंवा मला धरून चला मला गाडी घ्यायची, किंवा मी चला SIP चालू करतोय, किंवा काहीतरी इन्व्हेस्टमेंट चालू करतोय, काहीतरी त्याला माहित असतं. पण हा एमआर जसं की किती वर्ष झालं ह्याला काहीच माहित नाही की नक्की कशा पद्धतीने काम करायचं. तशी आपल्याला कोणाची सिच्युएशन आहे का की आपल्याला काय माहित आहे, फक्त माझं काम करणं बस एवढं मला माहित आहे. असा जर प्रकार असेल तर बदला, काळाची गरज आहे, लक्षात घ्या. ओके, तर ह्याला स्पष्ट असते टार्गेट. जर त्याला विचारलं तर त्याला काही माहित नसतं. माणूस बोलतो आजच्या घडीला मार्केटला, तुला किती टार्गेट आहे, सरासरी मार्केट एक फंड आहे, 1 लाख ते 1.5 लाख. टार्गेट किती आहे म्हणजे 1 लाख, दुसरं म्हणजे 1.5 लाख. ह्याच्या पुढे टार्गेटच आहेत आपल्याकडे. चुकून म्हणत नाही सर 10 लाख आहे, ते बँकाचे वगैरे ते एमआर सोडले, ते पूलमध्ये टार्गेट मिळतो त्यांना 10 लाख 20 लाख आहे, त्याचं लक्षात घ्या. तो त्यांचा प्रकार आहे मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये. पण आपल्या जरी मला एमआर लोकांना विचारलं की टार्गेट काय, तर 1 लाख आणि 1.5 लाख. ह्याला जर 70,000 असलं तरी तो लाख रुपये आहे. कारण 70 सांगू तर लाज वाटते तुमचं. टार्गेट जिथे घेताना बाहेर लोकांना काय पण सांगतो, पण ऍक्च्युअली जेव्हा टार्गेट घ्यायची वेळ येते तो घेत नाही टार्गेटचं. हा सगळ्यात मोठा एमआरचा ड्रॉबॅक आहे. आणि हा एमआर हा टार्गेट न घेता हा ए म्हणून काम करतो की हे माझं गोल आहे, ह्या गोलवर मला कामकाज करायचं का, तर मला ह्यात अर्न होणार आहे काय नाही. फक्त पगारीवर न फोकस करतो तो, इन्स्टिट्यूट जास्त फोकस करतो. लक्षात घ्या, पगारावर फोकस न करता तो इन्स्टिट्यूट फोकस करतो. हा त्यातला बेसिक फंड आहे. या मला जर विचारलं की तुझा कस्टमरचा फॉलो काय असतो, ह्याचा इरेग्युलर असतो फॉलो. आपल्या इथे तो फंडा होणार नाही, चुकूनही होणार नाही, लक्षात घ्या. ना होऊ दिला पण जाणार नाही. म्हणजे माइंड, म्हणजे डोक्यात फिक्स ठेवू आपल्या, असं ह्या प्रकार होऊ पण देणार नाही. इथं सिस्टमॅटिक प्लॅन होतं काम करतो. सिस्टमॅटिक प्लॅन म्हणजे नक्की काय, तुमचं काय मग सांगा जरा.